नमस्कार. शासनची या YouTube चॅनल आप सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवृत्त करण्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. शासनाने निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत. तर तुम्ही मी आपण सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राईब करायला चला आजचे अपडेट सविस्तर चला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन, निवृत्ती वेतन, उपदार योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून दिनांक 5/24 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार जिल्हा पालघर येथे दिनांक 1 नोव्हेंबर 5 पूर्वी कार्यरत असलेल्या आणि दिनांक 12 जुलै 7च्या शासन निर्णयानुसार राज्य शासन ताब्यात घेतलेल्या पुनर्वसन केंद्रातील एकूण 24 कर्मचाऱ्यांपैकी एक राजीनामा दिलेला कर्मचारी वगळता इतर 23 कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 नुसार अनुज्ञेय असलेली सेवानिवृत्ती वेतन उपदान योजना, महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन अंश राष्ट्रीयकरण नियम 1984 आणि सर्वसाधारण GPF योजना या नियमातील सर्व तरतुदीसह तसेच त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणांसह लागू करण्यात येणाऱ्या सदर निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. सदर लाभ हे दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या संस्थांमध्ये दिनांक 1 नोव्हेंबर 5 पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या दिनांकापासून महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन अंश राष्ट्रीयकरण नियम 1984 लागू करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार येथील कर्मचाऱ्यांना जुने निवृत्ती वेतन योजना लागू केल्यास कर्मचाऱ्यांकडून CPF जमा करण्यात आलेली रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना जमा झालेल्या व्याजासह अदा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाकडून भरणा करण्यात आलेली CPFची रक्कम व्याजासह रक्कम राज्य शासनाच्या खाती जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. शासनाकडून देय असलेली सेवानिवृत्ती उपदान रक्कम तसेच निवृत्ती वेतनाची रक्कम 3 हप्त्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सदर लाभ हे जिल्हा पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांना सेवा उपदानाची रक्कम केंद्र राज्य शासनाने ताब्यात घेण्यात आलेली दिनांक 1 एप्रिल 6 पासून अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.